हॅलो हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर सगळे कसे आहात तुम्ही सगळे? तर चला आज आपण बघणार आहोत लाचा पराठा कसा बनवायचा, तोही हेल्दी, जो आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो. सो गव्हाच्या पिठाचा लाचा पराठा कसा बनवायचा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर आधी पीठ मळून घेतलेलं आहे. तर अशी काही सेपरेट रेसिपी नाही आहे. नॉर्मल जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तेच आम्ही लाचा पराठ्यासाठी मळलेलं आहे. आणि नंतर हा एवढा मोठा गोळा घेऊन लाचा पराठा बनवण्यासाठी इथे अशी एक जाडसर चपाती लाटून घेतली आहे. त्याला सगळीकडनं असं प्रॉपर ऑइल किंवा घी तुम्ही ॲप्लाय करू शकता. जे काही लावाल ते भरभरून पूर्ण चपातीवर पसरून द्यायचं आहे. आणि नंतर थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे, गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये इतक्या प्रमाणात ते गव्हाचं पीठ भुरभुरल्यानंतर त्याची जी घडी आहे ती फक्त ही जी आहे ही फक्त महत्त्वाची स्टेप आहे त्याच्यामध्ये, की ह्या ज्या घड्या आहेत त्या प्रॉपरली अशा 1 बाय 1 अशी चपाती ही फोल्ड करत जायची आहे. ह्या लाचा पराठ्यामध्ये ही जी आहे हीच सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे. आणि ह्याच स्टेपमुळे त्याला प्रॉपर असे पदर सुटणार आहेत त्या आपल्या लाचा पराठ्याला. तर व्यवस्थित बघून घ्या की कशा पद्धतीने आपण इथे फोल्ड करत आहोत. आणि आता ॲट द एंड जेव्हा हे प्रॉपर सगळे फोल्डिंग झालेले आहेत ते फक्त एकदा सगळीकडनं प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ते सुटायला नको म्हणून दोन्ही बाजूने एकदा प्रेस करून घ्यायचे. फक्त दोन्ही साईडने, वरच्या साईडने प्रेस नाही करायचे. सो त्यानंतर एक रोल बनवायचा आहे त्याचा अशा पद्धतीने. आणि हा रोल झाल्यानंतर त्याचं जे अगदी शेवटचं टोक असेल ते फक्त खालच्या साईडला हे करायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आता चपाती लाटताना पराठा लाटताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जो आपण प्रेस केलेला खालून त्याचं जे एंडचं टोक राहिलेलं ते जे प्रेस केलेलं ते खालच्याच साईडने ठेवायचे. आणि हा पराठा वरच्या साईडने असं प्रॉपर हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. जास्त भार याच्यावर द्यायचा नाही, एकदम प्रॉपर हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता की पराठा लाटतानाच त्याला आपल्याला पदर दिसत आहेत प्रॉपरली. आणि पराठा थोडासा जाडसर ठेवायचा आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की किती जाडी या पराठ्याची आम्ही ठेवलेली. सो अशा पद्धतीने हा एवढा जाडसर ठेवलेला आहे हा पराठा. एवढी पराठ्याची जाडी असायलाच हवी. आणि त्यानंतर आता हा प्रॉपर शेकून घेऊया. याला साईडने तूप वगैरे टाकायचं आहे भरपूर, सो दॅट ते जे लेयर असतील ते प्रॉपर सुटतात अजून. आणि मस्त लेयरवाला हा पाहू शकता तुम्ही लाचा पराठा रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. नक्की ट्राय करा. लिव्ह लाईफ हॅपीली. बाय बाय. टेक केअर.